कुर्ला ITI मध्ये 9,000 झाडं तोडली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळेला केला आणि आदित्य ठाकरे यांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रत्युत्तर दिलं। जे तुम्ही केलं नाही ते फडणवीस सरकारनं केलं असं लोढा म्हणाले। स्विमिंग पूलची कुठलीही संकल्पना नाही, एकही झाड तोडलं नसल्याचं मी भेटून सांगितल्याचं लोढांनी म्हटलंय। की पुण्यामध्ये वेताळ टेकडी तोडा, पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट तोडा, मुंबईमध्ये घाटकोपर टेकडी तोडा, मुंबईमध्ये कुर्ला ITI मध्ये 9,000 झाडं तोडा, मुंबईमध्ये सगळी काही आपण पाहता मॅनग्रोव्हची कत्तल चाललेली आहे। आमचं सरकार असताना अध्यक्षमध्ये मी नाही यील्ड करते, अध्यक्षमध्ये मी वेळ नाही देते, अध्यक्षमध्ये मी मंत्री असताना नाही, अध्यक्षमध्ये मी नाही मी वेळ नाही देते, मी नाव नाही घेतलं, मी नाव नाही घेतले अध्यक्षमध्ये, मी नाव नाही घेतले अध्यक्षमध्ये, मी नाव नाही घेतले। त्यांची हरकत काय आहे ते ऐकू, काय हरकत आहे? मध्ये 9,000 झाड तोडले, एकही झाड तोडलेलं नाही। मी त्याने स्वतः भेटून सांगितलं, झाड तोडला पण नाही, झाड तोडण्याचा प्रयत्न पण नाही। ते स्विमिंग पूलची त्यांची जी कल्पना आहे, स्विमिंग पूल पण नाही तिथे, जे त्याने नाही केला ते माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे। प्रथम वेळा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज देसी खेळाचा इंटरनॅशनल स्टेडियम म्हणून टाकलाय, ते कुर्ला ITI वर्ड काढून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।